नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. नांदेड जालना असा हा रस्ता या समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. याच्यासाठी नांदेडमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन करण्यात आलेलं आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत त्याचा मोबदला देण्यात आलेला नाही आहे. तर त्यासाठी अनेकदा आंदोलनं पण झाली. या शेतकऱ्यांना मोबदला कधीपर्यंत मिळणार आहे याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. दुसरं की ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा रस्ता आहे, त्यांचा त्या सरदार सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासारखा मोठा पुतळा होणार म्हणून सुरुवातीला घोषणा झाली होती आणि नागपूरला जवळपास 1 लाख स्क्वेअर फीटामध्ये ते सर्कल झालं. परंतु हा रस्ता चालू होऊन आता 3 वर्ष झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या पुतळ्याचं कुठलंही काम चालू झालेलं नाही आहे. तेव्हा ह्या पुतळ्याचं काम कधीपर्यंत चालू होणार याचंही उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. दुसरं, सत्यजित तांबे साहेबांनी जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. या रस्त्यावरून प्रवास करत असताना आम्ही नांदेडवरनं 4 तासामध्ये इथं आमनेपर्यंत येतो आणि आमने तो पुढचा जो प्रवास आहे तर किमान 4 तास आम्हाला मुंबईमध्ये शिरायला लागतात. म्हणजे जसं पूर्वी आम्हाला 8 तास लागायचे तसेच 8 तास लागत आहेत. तर आमने तर ठाण्यापर्यंतचा जो रस्ता आहे एका राजकीय पुढाऱ्याने तो घेतलेला आहे, तर तो आता त्यांना माहीत. तर त्याच्यामुळं अनेकदा याच्या संदर्भामध्ये प्रश्न पण आम्ही विचारले. ट्रॅफिक जाममध्ये सभापती महोदय, मी स्वतः साक्षीदार आहे की त्या ट्रॅफिक जाममध्ये पेशंट तडफडून त्या ॲम्ब्युलन्समध्ये मेला, परंतु अजूनही काही सुधारणा झालेली नाही आहे. आमने पुढची ही सुधारणा कधी होईल? आणि आपण जरा एकदा तिथले जे काही शौचालय आहेत, या शौचालयांची अवस्था अतिशय वाईट आहे. कोणी माणूस त्या शौचालयामध्ये जाऊ शकत नाही. मी स्वतः तिथं जातो आणि लेडीज टॉयलेटची तर अतिशय वाईट अवस्था आहे. तर यांची सुधारणा कधीपर्यंत होणार आहे? जे काही फूड मॉल्स आपण घोषणा करतात ते फूड मॉल्स अजूनपर्यंत झालेले नाहीत. छोट्या छोट्या टपऱ्या बसलेल्या आहेत, अतिशय अस्वच्छ घाणेरडं असं तिथं आहे. कुठल्याही प्रकारचं हायजिनिक काही ठेवलेलं नाही. तिथंच तळतात, तिथंच धुतात आणि तिथंच पदार्थ डिलिव्हर करतात. 100 किलोमीटर लोकांना खायला काही मिळत नाही. पेट्रोल संपलं तर 50 60 किलोमीटर पेट्रोल मिळत नाही. अनेक लोकांना डबे घेऊन पेट्रोल घेण्यासाठी जावं लागतं. तर ह्या सगळ्या सुविधा आपण किती दिवसामध्ये उपलब्ध करून देणार आहात? आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.